आजचा विषय कळला का तुम्हाला? चौथा मोल्ड उठलेला आहे आपला आणि आता आपण त्यांना स्पेसिंग देत आहे. हॅलो ना पब्लिक, आपला प्रवास इथपर्यंत आलेला आहे. चौथा मोल्ड जो आहे ना तो उठलेला आहे आपला. आता आपण त्यांना स्पेसिंग म्हणजे जागा देणार आहोत. त्याच्याविषयी तुम्हाला सांगेलच, पण त्याच्या अगोदर गोळ्या औषधं करून घेऊया. कोण आजारी आहे? आपली एक गाय आहे ना, ती तापली आहे. मग काय, तिला गोळ्या औषधं खायला नखरे चालू होते. मग तुमच्या भावाने एक जुगाड केला. त्याच्यामध्ये मीठ मिरची नाही, फक्त मीठ आणि गूळ टाकून ना औषधं वगैरे खालून घेतले आणि आपल्या बिअरच्या बॉटलमध्ये ना त्याच्यामध्ये टॉनिक वगैरे हे करून पाजून घेतले. तिला आजारी पडायचं नाही मग एकतर. आणि हे पहा आता हे 2 रॅक झालेत आपले. त्यांना जागा वगैरे पण भेटली आणि त्यांचा आकार आता वाढेल खूप. कारण की 20%च पाला खातात ते चौथ्या मोल्डपर्यंत. पण चौथा मोल्ड उठल्याच्या नंतर जवळपास त्यांच्या आयुष्यातला 80% पाला ते खातात. त्यानंतर आपल्या वावरामध्ये आला होता एक छोटासा मित्र आपल्याला भेटायला. मग काय, त्याला घेऊन हातात बसलो, खेळलो वगैरे आणि परत सोडून दिलं. आणि आपला मेन काम होतं पाणी वगैरे मारून थंडावा करण्यासाठी. अजून गारव्यासाठी काय उपाय केला नाही आपण, त्याच्यामुळे पाईपानेच पाणी वगैरे मारून घेतो, जेणेकरून शेडनेट भिजलं का गार हवा आतमध्ये येते आणि टेम्परेचर आपोआप कमी होतं. आणि वरती तुम्हाला माहिती तर हे पहा, हे रेन पाईप आहे. पाला म्हणशांत बघा, एवढा पाला आपल्याला संपलेला आहे, एका फाट्याचा अर्धा. तर एवढा पाला शिल्लक आहे. मग काय, लागा कामाला, कट करायचा आणि जोरा करून जायचा. आता त्यांना जास्त पाला लागणार आहे, त्याच्यामुळे तुमच्या भावाला काम वाढलेलं आहे थोडं. हो, आता मी एकटाच करतोय सध्या, कारण की ही जी बॅच आहे ना ती ॲक्च्युली मला ट्रायल म्हणजे मला स्वतःला वैयक्तिक अनुभवायची होती. त्याच्यामुळे मी कमी याची घेतली आहे आणि ती कामंसुद्धा मीच करत आहे. पाला वगैरे टाकायची, स्पेसिंग वगैरे, चुना वगैरे मारणे वगैरे सगळी कामं मीच करत आहे. एवढं काय अवघड नाही जाते, पण हो धाकधूक जी आहे ती आहेच मनामध्ये. कारण की आपल्याला मेन पाहिजे तो कोश. बघूयात आता तो कुठपर्यंत येतो. टेम्परेचर पहा.